मित्रांनो, आपल्याला प्रॅक्टिसमध्ये जी काही काळजी घ्यायची आहे त्यामध्ये 4 गोष्टी आहेत. एक ओपीडी सेटअपचं प्रिपरेशन, नंतर स्टेप्स टेकन बिफोर अरायव्हल ऑफ पेशंट्स, स्टेप्स टेकन ड्युरिंग पेशंट्स व्हिजिट आणि स्टेप्स टेकन आफ्टर पेशंट एक्झामिनेशन. हे 4 स्टेप्स मध्ये आहे. तर आपल्याला ओपीडी मध्ये ज्या काही प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की आपण आधी धड राहायला पाहिजे. म्हणजे सील सलामत तो पगडी 50. पेशंटना आपण बरं करायचं आहे, पेशंटना ट्रीटमेंट द्यायची आहे, आपण पेशंटना नाकारू शकत नाही, कायदा आपल्याला पाळावाच लागेल. पण ऍट द सेम टाइम हाऊ टू रिमेन सेफ, हाऊ टू रिमेन अवे फ्रॉम कोविड. तर आपल्याला या पहिल्या स्लाइड्स नंतर आपण पुढे जाऊयात. 4 स्टेप्स ओपीडी प्रिपरेशन, बिफोर अरायव्हल, ड्युरिंग एक्झामिनेशन, आफ्टर एक्झामिनेशन. तर यामध्ये आयडेंटिफाय द पेशंट विथ रिस्क फॉर कोविड-19. तुम्हाला माहिती आहे की पेशंटला ज्या काही सिम्पटम्स असतात त्यामध्ये रनिंग नोज, सोअर थ्रोट, कफ, डिस्निया, फीवर, बॉडी एक आणि प्रोफाउंड विकनेस. तुम्ही एक 3 शब्द परवलीचे समजा, फीवर, कफ आणि डिस्निया. हे फार महत्वाचे सिम्पटम्स आहेत. नंतर पेशंट शक्यतो अपॉइंटमेंट्सनी घ्या. टेलिफोनिक स्क्रीनिंग करा, म्हणजे पेशंट कुठून येणार आहे, कुठल्या गावात आहे, कंटेनमेंट झोन मध्ये आहे का, ते बघून तुम्ही पेशंटला एंट्री द्यायचं ठरवा. निमोनियाचे सर्व पेशंट आपल्याला कोविड सेंटरला पाठवावे लागतात बाय रूल, हे आपण लक्षात ठेवा. इमर्जन्सी लोकल कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे पाहिजेत. म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट, म्युन्सिपल डिपार्टमेंट आपल्याला काही इमर्जन्सी इन्फॉर्म करायचं असेल तर तुमच्याकडे जो स्टाफ आहे ओपीडी मध्ये तो ऍडिशनल स्टाफ ऑन कॉल ठेवा. अचानक काहीतरी जादा स्टाफ लागू शकतात. त्यानंतर एखाद्या स्टाफला थोडासा जरी त्रास असेल तर त्याला सुट्टी द्या. रूम तुमच्या कन्सल्टिंग रूम मध्ये ओपीडी मध्ये त्यांना ठेवू नका. आपलं ट्रेनिंग आता सुरू आहे. स्टाफचंही ट्रेनिंग महत्वाचं आहे. डू अँड डोंट्स, डू नॉट हे त्यांना सांगायला पाहिजे. भविष्यामध्ये आपण आता पेपर फ्री क्लिनिकची व्यवस्था करायला हवी असं मला वाटतं. इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड हे आपल्या क्लिनिकमध्ये पुढच्या भविष्याच्या दृष्टीने प्लॅनिंग करा. आपल्या ओपीडी मध्ये पोस्टर साईन बोर्ड्स असायला हवेत एंट्रन्सला, ज्यामध्ये आपण कोरोना प्रिव्हेन्शनच्या गोष्टी सांगू, कोरोनाच्या सिम्पटम्सच्या बद्दल त्यांना माहिती देऊ आणि सगळ्यांना मास्क लावण्यासाठी आपण त्यांना आग्रह करू हे सांगायला हवं. यू मस्ट गेट कंटिन्युअसली अपडेटेड युअर सेल्फ अँड स्टाफ फॉर कोविड प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट अँड प्रोटेक्शन. ओपीडी मध्ये ऍडिक्वेट सनलाईट हवा, व्हेंटिलेशन पुरेसं हवं, म्हणजे क्रॉस इन्फेक्शनच्या चान्सेस खूप कमी राहतात. आणि अर्थात आपण बोलणार आहोत डिसइन्फेक्शन अँड डिकॉन्टॅमिनेशन ऑफ ऑल सर्फेसेस. हे सगळं करायला पाहिजे. डिसइन्फेक्शन करायला पाहिजे, डिकॉन्टॅमिनेशन करायला पाहिजे. कसं करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. अँड दिस इज वन ऑफ दी सॅम्पल ऑफ दी साईन बोर्ड. यामध्ये वरती दाखवलंय फीवर, कफ, ब्रेथलेसनेस. आणि आपण हे पेशंट आयडेंटिफाय करून इमिडिएटली वी हॅव टू रेफर देम टू द कोविड सेंटर. खरं तर आयडियली आताच्या ज्या जून 2020च्या गाईडलाईन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, ओपीडी मध्ये 2 सेक्शन असावे. प्रॅक्टिकली किती फिजिबल आहे मला माहिती नाहीये, पण आल्यानंतर एंट्री केल्याबरोबर लोकांना हात धुवायला जागा हवी, त्यांना एखादा साधा मास्क द्यायला हवा. ट्रायल मध्ये आल्यानंतर तिथून कोविडवाला आणि नॉन कोविडवाला असे 2 क्लासिफिकेशन करायला पाहिजेत. आणि कोविडवाला नोटिफाय करून त्यांना रेफर करायला पाहिजे. नॉन कोविडवाला तुमच्याकडे रजिस्टर करून तुमच्या ओपीडी मध्ये येईल आणि त्याला ट्रीटमेंट देऊन तुम्ही पाठवायचं आहे. कोविडवाला पेशंट किंवा कफ, फीवर, डिस्निया, रनिंग नोज, सोअर थ्रोट, बॉडी एक, सिव्हिअर विकनेस अशा पेशंटना आयडेंटिफाय करून इमिजिएट कोविड सेंटरला पाठवणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला क्रॉस इन्फेक्शन होणार नाही. सो व्हॉट इज प्रिपरेशन ऑफ द ओपीडी सेटअप? काय काय करायला पाहिजे? रेकॉर्ड्स ठेवायला पाहिजे. शक्यतो सॉफ्ट कॉपी ठेवा. ज्यांचं काम किंवा ज्यांची ओपीडी अजूनही कॉम्प्युटराइज नसेल त्यांनी या निमित्तानं कॉम्प्युटराइज करावी. पेशंट्स नेम, एज, जेंडर, ऍड्रेस, मोबाईल नंबर, डायग्नोसिस, इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस याचं रजिस्टर ठेवावं लागतं. यामध्ये काही फॉर्म्स आहेत. फॉर्म 1 केस, नोटिफिकेशन रजिस्टर, डिसइन्फेक्शन रजिस्टर. आयडियली जे काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. यातलं सगळ्या गोष्टी या करायला हव्यात. आणि इथे एक फॉर्म दाखवलाय. हा फॉर्म फार महत्वाचा आहे. हा आपल्याला वेबसाईटवर मिळतो. यामध्ये पेशंटचं नाव, गाव, दिनांक आणि सही फार महत्वाची आहे. यामध्ये विचारलेलं आहे की आपल्या घरातलं कुणी परगावी जाऊन आलेले आहेत का,
रुग्ण स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून होम क्वारंटाईन केलेलं आहे का? अशा केसेस आता होत आहेत की होम क्वारंटाईन केलेलं आहे आणि रुग्ण दवाखान्यात सांगत नाही, तुम्हाला सांगत नाही, शिक्का गेलेला असतो. गेल्या 14 दिवसांमध्ये रुग्ण किंवा नातेवाईक कोरोना बाधित रुग्ण व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत का? तुम्हाला ताप आहे का? खोकला आहे का? घशात खवखव किंवा घसा दुखतो आहे का? धाप लागते का? पुन्हा एकदा फीवर, कफ, डिस्निया. आणि यात जर येस असेल तर तुम्हाला स्ट्रॉंगली सस्पेक्ट करायला पाहिजे कोरोनाने अकॉर्डिंगली ऍक्ट. प्रिपरेशन ऑफ द ओपीडी सेटअप मध्ये काय? स्टाफ अटेंडन्स रजिस्टर हवं विथ डेट, टाइम अँड एरिया ऑफ ड्युटी. का? तर समजा तुमच्याकडे एखादा कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्या दिवशी तुमच्या ओपीडी मध्ये कोण कोण स्टाफ होते हे महत्वाचं ठरतं आणि अकॉर्डिंगली मग क्वारंटाईनचा नियम तुम्हाला लागू शकतो. स्टाफ ट्रेनिंग रजिस्टर. डोंट मिक्स अप स्टाफ बिटवीन DFRC अँड नॉर्मल ओपीडी. म्हणजे जे कोविड सस्पेक्टेड लोक आहेत ते एका बाजूला आणि नॉर्मल ओपीडीचे एका बाजूला. प्रॅक्टिकली कसं करता येईल ते मला वाटतं तुम्ही बघायला हरकत नाही. किमो प्रोफायलॅक्सिस. जे लोक कोविड पेशंटच्या आसपास आलेले आहेत त्यांच्यासाठी HCQS, व्हिटॅमिन C, मल्टीव्हिटॅमिन, झिंक या 10 दिवसासाठी द्यायच्या आहेत. HCQS चा डोस वेगळा आहे, 400 mg 1 BID फॉर डे 1 आणि त्यानंतर 1 पर वीक फॉर 7 वीक्स. ओपीडी सेटअप जो आहे त्यामध्ये PPE फार महत्वाचं आहे आजकाल. आता ह्याची गरज किती? प्रॅक्टिकली वापरायचं कसं? घाम येतो, आतले कपडे, हे PPE प्लॅस्टिकचे हे कपडे धुवायचे का, पुन्हा वापरायचे का, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण वापरू शकतो. यामध्ये ग्लोव्ज आहेत, मास्क आहेत, फेस शिल्ड आहे, आय प्रोटेक्शन आहे. ग्लोव्ज आणि गाऊन म्हणजे हेल्थ केअर पर्सन साठी हे लागतं सगळं. क्लिअर सायनेज टू कॉल फर्स्ट सस्पेक्ट पेशंट. ओपीडी मध्ये समजा 10 पेशंट असतील तर त्या फॉर्म भरल्यानंतर फॉर्म बघायचे तुमच्या स्टाफनी. ज्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे की मला ताप आहे, मला सर्दी आहे, मला सोर थ्रोट आहे, कफ आहे, या रुग्णांना आधी घ्यायचं. सायनेज अबाउट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे तुमच्या ओपीडीच्या एंट्रान्स जवळ तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बद्दल लिहायला लागेल. हँड सॅनिटायझर्स आणि मास्क तुमच्या ओपीडी मध्ये ठेवावे लागतील. सगळ्या ते अप्रोचेबल पाहिजे. डिस्पोजेबल टिश्यूचे बॉक्सेस आणि डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. सिंगल यूज टॉवेल्स ठेवले पाहिजेत. ओपीडी मध्ये सर्वांना मिळालं पाहिजे. नो टच वेस्ट बकेट्स आणि डिस्पोजेबल लाइनर्स तिथे हवेत. याशिवाय सिंगल यूज ग्लोव्ज, मॉइश्चरायझर्स अँड क्रीम. हे कशासाठी? जेव्हा आपण ग्लोव्ज वापरतो तेव्हा बराच वेळ ग्लोव्ज वापरल्यानंतर स्किन आपली थोडीशी ओली होते, क्रॅक्स होऊ शकतात. त्यासाठी तुमच्या वापरासाठी तर ठेवू शकता. रुटीन क्लिनिंग आणि डिसइन्फेक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते पुढे आपण बोलणार आहोत. वॉशिंग एरिया जो आहे त्यामध्ये वॉटर पाहिजे, सोप पाहिजे आणि शक्यतो एल्बो म्हणजे आपण ऑपरेशन थिएटर मध्ये जे वापरतो त्या प्रकारचा तो एल्बो टॅप असावा. हँडवॉश टेक्निक कसं करायचं याबद्दल आपल्याला पोस्टर्स मिळतात, ते प्रत्येक बेसिनवर लावायचं. पेशंट जेव्हा स्टेबल असेल तेव्हा अटेंडंटला अलाउ करायचं नाही, त्यांना बाहेर बसवायचं. पेशंट फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे दॅट शुड बी मेंटेन 4 feet फ्रॉम पेशंट. सॅनिटाइज द हँड्स ऑफ ईच पेशंट. फार महत्वाचं आहे. बाहेर तुम्ही ओपीडीतून येताना सॅनिटायझर मिळतात, तुम्हाला फूट ऑपरेटेड सॅनिटायझर्स मिळतात. ते जर ठेवले, मला वाटतं 1300 किंवा 800 रुपयापासून किंमत आहे. प्रत्येकानं ओपीडीच्या बाहेर ते लावायला हरकत नाही. प्रत्येक पेशंटचे व्हायटल बघायचे. थर्मोस्कॅनर सुद्धा मिळतो, तो तुमच्या बाहेरच्या स्टाफला द्यायचा आणि टेम्परेचर हाय असेल तर त्याला कोविडच्या बाजूला घ्यायचा. पल्स रेट बघायचा, अर्थात पल्स ऑक्सिमीटर सर्वांच्याकडे असतो. SpO2 नॉर्मल असेल तर काळजी कमी, SpO2 कमी असेल तर यू मस्ट टेक प्रिकॉशन्स. ॲडिक्वेट सप्लाय ऑफ मास्क फॉर ऑल पेशंट्स. पेशंट शक्यतो वेट करत राहू नये ओपीडी मध्ये. तो पटकन जेवढा बाहेर जाईल तेवढं चांगलं आहे. जे तुम्ही स्टूल किंवा खुर्च्या ठेवताय ते विदाउट आर्म्स ठेवा, कारण आर्म्स चिकटल्यानंतर तिथे ड्रॉपलेट पडतात आणि दे आर द मेजर सोर्सेस ऑफ द कोरोना व्हायरसेस. स्टाफ शुड यूज 3 लेअर मास्क. मास्क बद्दल मी बोलणार आहे, पण 3 लेअर मास्क घ्या. फेस शिल्ड साधा प्लास्टिकचा मिळतो आणि ग्लोव्ज हे स्टाफला द्याच तुम्ही. नंतर ओपीडी मध्ये अननेसेसरी आयटम्स ठेवू नका. काहीतरी बॉक्स ठेवलाय, कुठेतरी कागद ठेवले, सगळं पॅक करून टाका, नाहीतरी आत नेऊन टाका. पेशंट अँड स्टाफ बॉडी टेम्परेचर ऑल्सो शुड बी मेजर एव्हरी डे. ओपीडी स्टाफ आला की त्याचंही टेम्परेचर, त्याचं SpO2 दररोज बघा. रिमूव्ह फुटवेअर आउटसाइड. आता ते तुम्ही पाळत असाल, पेशंटना सांगा, स्टाफला सांगा फुटवेअर आत आणायचे नाहीत. डॉक्टर्स केबिन, आता आपले बरेच जे मित्र आहेत त्यांची AC केबिन आहे ना ओपीडी मध्ये, तर AC तुम्ही नका वापरू.
वापरायचंच असेल तर टेम्परेचर हे फार महत्वाचं आहे. 25 to 30 डिग्री, 24च्या खाली 25च्या खाली टेम्परेचर आणू नका. ह्युमिडिटी 40 to 70% ठेवा. आपल्याकडे जे नवीन प्रकारचे एसी असतात, स्प्लिट एसी असतात, त्यामध्ये मोड्स असतात, आपण बघत नाहीये. तर तुम्ही ड्राय मोडवर ठेवू नका. दॅट रेड्युसेस युअर ह्युमिडिटी. कूल मोडवर ठेवा. दॅट विल मेक ह्युमिडिटी हाय. नो टच टेक्निक, शक्यतो कशाला हात लावायचा नाही, ही सवयच करून घ्या. सहज म्हणून आपण टेबलला हात लावतो, खुर्चीला हात लावतो, तर ते करू नका. डॉक्टर्स केबिन मध्ये डॉक्टर आणि एक जास्तीत जास्त स्टाफ, अदरवाईज नो थर्ड पर्सन अदर दॅन पेशंट. N95 मास्क महत्वाचा आहे, फेस शिल्ड महत्वाचा आहे, ग्लोव्ह महत्वाचे आहे, क्लोथ फुल गाऊन महत्वाचा आहे, आणि इफ निडेड प्लास्टिक ऍप्रन. प्लास्टिक ऍप्रन कधी? जेव्हा तुम्ही काही ड्रेसिंग करता, जेव्हा काही प्रोसिजर करता, जेव्हा निब्युलायझेशन देता. सो एरोसोल डेव्हलपिंग प्रोसिजर्स नीड प्लास्टिक ऍप्रन, अदरवाईज क्लोथ गाऊन इज सफिशियंट. डॉक्टर्स केबिन मध्ये सुद्धा 4 फुटाचं अंतर पाहिजे. ओपीडी लहान असेल तर 2 रूम 1 करून तुम्ही करा, कारण डिस्टन्स ते मेंटेन व्हायला पाहिजे. स्टूल पुन्हा विदाउट आर्म चेअर. नो अटेंडन्स इफ पेशंट इज स्टेबल. वीक असेल तर त्या बरोबर नातेवाईक अलाव करा. परत डोंट टच द पेशंट, म्हणजे अस्कल्टेशन करायचं असेल तरी सुद्धा स्टेथोस्कोप. पुन्हा एक गोष्ट, स्टेथोस्कोप कानातच ठेवा, काढून ठेवूच नका, कानातच ठेवा. फक्त कानात लावायचा आणि गळ्यात ठेवायचा, एवढीच हालचाल होते. बॅकला तुम्ही अस्कल्ट करा, पेशंटच्या तोंडासमोर जाऊच नका. म्हणजे पेशंटला बॅक करूनच त्या खुर्चीवर, त्या स्टूलवर बसायला सांगा. सॅनिटाईज स्टेथोस्कोप इमिजिएटली. जो पार्ट तुम्ही चेस्ट पीस लावता तो पीस लगेच तुम्ही पुसायचा, फार महत्वाचा आहे. अवॉइड अदर सिस्टीम एक्झामिनेशन. मग ते सीएनएस बघतो, जीआय सिस्टीम बघतो, नॉट नेसेसरी. डॉक्टर्स केबिन मध्ये पुन्हा ओल्ड रेकॉर्ड असतील, मोठी फाईल आमच्याकडे लोक घेऊन येतात, घेऊ नका हातात, लांबूनच बघा. और बेस्ट वे इज आस्क देम टू टेक अ फोटोग्राफ अँड सेंड ऑन युअर मोबाईल. हे आधीच करा. पहिला फोन का करायचा पेशंटला अपॉइंटमेंट घेताना, किंवा काय आहे तुझे रिपोर्ट सगळे मला पाठव, चांगले फोटो स्कॅन करून तुम्ही बघू शकता. म्हणजे नो टच तुम्हाला पाहता येतं. ऑल कोविड पेशंट सस्पेक्टेड, ILI, सारी, कॉन्टॅक्ट हिस्ट्री, फिवर, हे सगळे आयसोलेट करावे लागतात. बाजूलाच ठेवायचं, कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ द्यायचं नाही. स्टूल शुड बी क्लीन. म्हणजे पेशंट ज्या स्टूलवर बसतो तो गेल्याबरोबर लगेच ते सोडियम हायपोक्लोराईडनी और लायसॉलनी लगेच पुसून टाकायचं. आपल्या असिस्टंट जो असेल किंवा रिसेप्शनिस्ट मुलगी जी असेल तिला सांगायचं असते, उठला की लगेच पुसून घ्यायचं. नेक्स्ट पेशंट ओनली आफ्टर क्लिअरिंग दॅट करंट पेशंट. तो पेशंटचं काम झालं की मग पुढचा बोलवायचा. हा चाललाय, तो आत येतोय, मग. हे पेशंट ट्रॅफिकिंग आहे, हे फार कंट्रोल तुम्हाला करायला हवं. हँड हायजीन फार महत्वाचं आहे. प्रत्येक पेशंट गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर तुम्ही हात धुवा. इफ पॉसिबल ग्लास किंवा प्लास्टिक पार्टिशन करून त्यातून स्टेथो बाहेर काढायचा. अर्थात हे जिकिरीचं आहे, मला वाटतं एवढी गरज नाही, पण ज्यांना खूपच काळजी घ्यायची आहे, खूपच भीती वाटते, त्यांनी प्लास्टिकचं मध्ये पार्टिशन करायला हरकत नाही. एक्झामिनेशन टेबल हे तुमच्या मेन टेबल पासून खूप लांब ठेवा, जेवढं शक्य आहे तेवढं लांब. पेशंट चेअर सुद्धा लांब ठेवा, म्हणजे मध्ये 3 फुटाचं 4 फुटाचं अंतर राहू दे. सॅनिटायझर हा तुमच्यावर कन्सल्टिंग रूम मध्ये हवाच हवा. इथं दाखवलेलं आहे की पेशंटचा स्वॅब घेतला जातोय आणि मध्ये ग्लास आहे, प्लास्टिक आहे. पेशंट इज नॉट डिरेक्टली एक्सपोज टू द स्वॅब कलेक्टर. टेलिकम्युनिकेशन जे आहे ते महत्वाचं आहे. याच्या स्टेप्स आहेत. फोन घ्या, तुम्ही असेस करा, कोविड सिम्पटम्स बघा, आणि अप्रोप्रिएटली यू चूज द पेशंट वेदर टू कॉल हिम इमिजिएटली ऑर नॉट. पेशंट व्हिजिट मध्ये आणखीन काय करायचं, तर पेशंट ओपीडीत यायच्या आधी एक स्टाफ ज्यादा नेमा, त्यांना द्या पगार, आणि तो फॉर्म भरून घ्या की काय काय तक्रार आहे, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आणि आत यायच्या आधी तुम्ही प्रिपेअर्ड राहाल की पेशंट कोविड सारखा आहे की नाही. कोविड पेशंट सस्पेक्ट असेल तर त्याला आधी घ्या, सिनियर सिटीजनना आधी घ्या, डायबेटिक्सना आधी घ्या, हायपरटेन्सिव्हना आधी घ्या, बिकॉज दे शुड नॉट वेट फॉर लॉंग टाइम. यू शुड डायग्नोज देम इमिजिएटली. इफ निडेड यू कॅन रिफर इमिजिएटली. ड्युरिंग पेशंट विजिट आणखीन काय, सेपरेट स्पेस ठेवा सिम्पटोमॅटिक पेशंटना आणि असिम्पटोमॅटिक पेशंटना. आणि अर्थात जे सस्पेक्टेड पेशंट आहेत कोविडचे त्यांना लगेच रिफर करा. मास्क येथे सांगितलेले आहे, तिथे तुम्हाला वेगवेगळे प्रकार. हा जो आहे तो साधा मास्क आहे बघा, हा प्रत्येक माणूस वापरतो बाहेर बाजारात, मार्केटमध्ये. यामध्ये काय होतं, फक्त 10 मायक्रॉन वरचे जे पार्टिकल्स आहेत ते तेवढे यांनी थोपवले जातात. म्हणजे बाहेर जे उडणारे मोठे मोठे थेंब, कण, एवढे प्रोटेक्ट होतात. याचा डॉक्टरला फायदा नाही.
नंबर 2 आहे तो सर्जिकल मास्क आहे किंवा मेडिकल मास्क आहे. हे लूज फिटिंग असतात आणि अर्थात हे सुद्धा 5 मायक्रॉन पेक्षा मोठे जे पार्टिकल्स आहेत ते यातून तुम्हाला मिळत नाही, त्यातून तुमचं प्रोटेक्शन होतं. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट किंवा गोल्ड स्टँडर्ड ज्याला आपण म्हणू N95 रेस्पिरेटर किंवा N95 मास्क, यामध्ये सगळे म्हणजे 0.3 मायक्रॉन पार्टिकल्स जे आहेत तिथेपर्यंतचे सगळे पार्टिकल्स प्रोटेक्ट होतात आणि यू गेट प्रोटेक्टेड फ्रॉम कोरोना. तर हा मास्क जो आहे यामध्ये तुम्हाला 2 प्रकार आहे, विथ व्हेंट आणि विदाउट व्हेंट. विथ व्हेंट कशासाठी, तर तुम्हाला गुदमरायला होत नाही. फार वेळ तुम्ही N95 मास्क लावला विदाउट व्हेंट तर गुदमरायला होतं. व्हेंट असेल तर तुम्ही जो कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडता तो बाहेर सोडला जातो. त्यामुळे व्हेंटचा N95 मास्क घ्या, दॅट इज मोर कम्फर्टेबल. दुसरी गोष्ट, हा व्हेंटवाला मास्क पेशंटने नाही वापरायचा कारण तो एक्झेल करतो कोरोना व्हायरस. व्हेंटवाला मास्क फॉर द डॉक्टर, नॉट फॉर द पेशंट. इथे हा जो मास्क आहे कलर मास्क किंवा सर्जिकल मास्क, यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला दिसतो हिरवट कलर, उजव्या बाजूला दिसतो पांढरट कलर. तर 2 बाजू असतात. आता मास्क वापरताना तुम्ही बघत असाल, नसाल तर आता बघा. तर यामध्ये व्हाईट बाहेर असणारा डॉक्टर आहे, व्हाईट बाहेर असणारा डॉक्टर आहे, डॉक्टर विल गेट प्रोटेक्टेड. पण जे ग्रीन आहे बाहेर दॅट इज द पेशंट, म्हणजे पेशंटचे व्हायरसेस बॅक्टेरिया बाहेर येत नाहीत. मास्क वापरताना ऑलवेज कीप व्हाईट साइड आउट सो दॅट विल गेट प्रोटेक्टेड. तुम्ही उलटा वापरला तर यू विल नॉट गेट प्रोटेक्टेड, यू विल गेट इन्फेक्टेड. लक्षात घ्या. आता पीपी किट, यामध्ये उजव्या बाजूला दिसतो तो हात माणूस आहे, मी जो बोलतो तो, आणि डाव्या बाजूला हे पिक्चर आहे. तर N95 मास्क बरोबर पीपी किट वापरलेली आहे. लेगिंग्स आहेत म्हणजे पायामध्ये प्लास्टिक आहे. N95 मास्क आत आहे. क्लोथ मास्क सुद्धा त्याबरोबर आहे. फेस शिल्ड आहे आणि ग्लोव्ज आहे. तर डाव्या बाजूच्या पिक्चर मध्ये ग्लोव्ज नीट घातलेले नाहीत बघा तुम्ही, आणि उजव्या बाजूच्या माझ्या पिक्चर मध्ये ग्लोव्ज पूर्ण कव्हर केलेत. कुठलाही शरीराचा भाग उघडा राहता कामा नये ग्लोव्ज घातल्यानंतर. पेशंटसाठी फेस मास्क पुरेसा आहे. पुन्हा तुम्ही लक्षात घ्या, कलर भाग हा पेशंटसाठी बाहेर असायला हवा, अदरवाईज हे उपयोगाचं नाही. हाऊस कीपिंग जो माणूस असेल तो सुद्धा या प्रकारे प्लास्टिक ऍप्रॉन, एल्बो लेवल ग्लोव्ज, लेगिंग्स आणि क्लोथ मास्क घालायला हवा. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे कोणी स्टाफ असतो, नर्स असते, वॉर्ड आहे असतात, तर हे लोक बऱ्याचदा आपल्याकडून दुसऱ्या हॉस्पिटलला जात असतात. तसं क्रॉस ओव्हर व्हायला नको, एकच माणूस रेग्युलरली यावा. आपण थोडं हँड हायजीन कडे जाऊ. हँड हायजीन फार महत्वाचं आहे, हँड वॉशिंग महत्वाचं आहे. राईट टेक्निक, राईट टाइम. आता इथे स्टेप्स आहेत. पहिल्यांदा तुम्ही तळ हात धुवून घ्या. बी ला तळ हाताच्या मागचा जो भाग आहे तो धुवून घ्या. सी मध्ये बोटाच्या मध्ये तुम्ही हात रब करा. डी म्हणजे नखे स्वच्छ करा, हात एकमेकात गुंतवा. ई मध्ये तुम्ही अंगठे साफ करा आणि एफ मध्ये पुन्हा एकदा रिस्ट पर्यंत सगळं साफ करून घ्या. हे सगळं साबणाने हात धुतला तर 40 सेकंदात करा. सॅनिटायझरने हात साफ केला तर 20 सेकंद. जेव्हा हाताला माती वगैरे लागलेली असते तेव्हा सॅनिटायझर वापरू नका. सॅनिटायझर फक्त जेव्हा साबण पाणी उपलब्ध नसेल तेव्हा. आय प्रिफर सोप अँड वॉटर. कधी कधी हात धुवायचा बिफोर टचिंग द पेशंट, नंतर बिफोर एंगेजिंग इन क्लीन ऑर असेप्टिक प्रोसिजर्स, नंतर आफ्टर बॉडी फ्लुइड एक्सपोजर, आफ्टर टचिंग द पेशंट अँड आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंग. ह्या प्रत्येक वेळी आपण हात साफ करायला पाहिजे. प्रत्येक वेळी पेशंट बदलला की हात धुवायला पाहिजे. पेशंट तपासून झाल्यानंतर काय करायचं, क्लीन फ्रिक्वेंटली टच सर्फेसेस, म्हणजे काउंटर असेल, बेड्स असेल, स्टिचिंग असेल तर या एरियामध्ये पेशंटचा टच झालेला असतो ते फ्रिक्वेंटली क्लीन करून घ्यायला पाहिजे. त्याशिवाय इन्स्ट्रुमेंट जे आहेत म्हणजे स्टेथोस्कोप वापरतो आपण, ट्युनिंग फोर्स वापरतो, हॅमर्स वापरतो, हे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते क्लीन करून घ्यायला पाहिजेत. त्यानंतर प्रोसिजर्समध्ये विशेषतः जेव्हा आपण नेब्युलायझेशन वापरतो किंवा काही एरोसोल जनरेटिंग प्रोसिजर्स करतो त्यावेळी तुम्हाला N95 मास्क हवा आणि शक्यतो हे करत असताना पेशंट एकटा हवा. पेशंट आयसोलेशन करून मग ती प्रोसिजर करा. याशिवाय जेव्हा तुम्ही अशा प्रोसिजर्स करता तेव्हा यू अवॉइड टचिंग युअर आईज, नोज और माउथ अंटिल प्रॉपर हँड हायजिंग हॅज बीन परफॉर्म. हे लक्षात ठेवा. आता पीपीई किट वापरण्याबद्दल, पीपीई किट कसे चढवायचे किंवा डॉनिंग. तर यामध्ये पहिली गोष्ट, तुम्हाला जर स्क्रब्स वापरायचे असतील तर पुट ऑन द स्क्रब्स. तुम्हाला हवं असल्यास ते तुम्ही कपडे घाला किंवा तुमचे कपडे आहेत असं समजू.
नंबर 2 ला पहिल्यांदा तुम्ही शूज कव्हर घाला, प्लॅस्टिकचे शूज कव्हर आधी घालायचे. नंबर 3 ला हँड वॉश करा. मी प्रिफरेबली साबण आणि पाण्यानेच सांगेन. जर तिथं पाणी साबण अवेलेबल नसेल तर सॅनिटायझर. यानंतर तुम्ही N95 मास्क तुम्ही घाला. मास्क घातल्यानंतर नाकाच्या वर एक क्लिप असते मेटलची, तर तुम्ही एका हाताने कधीच दाबायचं नाही. जर तुम्हाला नाकावर ऍडजस्ट करायचं वरून जे हवा जाते ती जाऊ नये आणि येऊ नये यासाठी दोन्ही बोटांनी नाकावर प्रेस करायचं लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा आपण लक्षात घेत नाही की तिथे क्लिप आहे, आपण विसरून जातो. साध्या मास्कला सुद्धा तो असतो. नंतर कॅप घालायची आणि ती कॅप पूर्ण कव्हर व्हायला हवी. त्यानंतर तुम्ही सर्जिकल मास्क घालायचं. बघा आपण N95 मास्क घालून मग त्यावर सर्जिकल मास्क घातलेला आहे, लक्षात घ्या. आणि यानंतर गॉगल घालायचा आहे. अर्थात हे जे आहे तुम्ही जेव्हा कोविडला एक्सपोज असता तेव्हा सगळी प्रिकॉशन 100% तुम्ही घेतली तर तुम्हाला क्वारंटाईन केलं जात नाही, लक्षात घ्या. नंतर तुम्ही हात कोपरापर्यंत सगळे स्क्रब करायचे, धुवायचे आहेत. त्यानंतर गाऊन घालायचा आहे. इथे कापडी गाऊन दाखवलेला आहे. कापडी गाऊन पुरेसा असतो. आणि त्यानंतर तुम्ही सर्जिकल ग्लोव्ह घालायचे, गाऊन पर्यंत येतील, तुमचा हात उघडा राहू नये. आणि मग त्यानंतर तुम्हाला हवं असेल, तुम्ही काही ड्रेसिंग करणार असाल, तुम्ही छोटी सर्जरी करणार असाल तर ऍडिशनल सर्जिकल ग्लोव्ह तुम्ही घालू शकता. आणि नाव दिस इज द कम्प्लीट प्रोसेस ऑफ वेअरिंग पीपी. आणि त्यानंतर ऑफिंग म्हणजे डॉनिंग आणि डॉफिंग म्हणजे डू ऑन झालं आपलं. आता डू ऑफ कसं करायचं, काढताना आधी उलट्या दिशेने यायचं. म्हणजे आधी ग्लोव्ह आणि गाऊन काढा, दोन्ही एकदम काढा. त्या याला तुम्ही बाहेरच्या भागाला स्पर्श करू नका ग्लोव्ह काढताना. नंतर ग्लोव्ह काढल्यानंतर ग्लोव्ह हे दोन्ही एक युनिट म्हणून काढा आणि आपल्या हाताने त्या बाहेरच्या भागाला ग्लोव्हच्या किंवा गाऊनच्या स्पर्श करू नका. त्यानंतर साधे ग्लोव्ह चढवा. माझी आता एक पद्धत आहे, मी जे ग्लोव्ह वापरतो म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो. माझ्याकडे कापडी ग्लोव्ह आहेत. मी कापडी पांढरे ग्लोव्ह घालून मग त्यावर ग्लोव्ह घालतो, म्हणजे स्किनला काय होत नाही, मॉइश्चरायझर यूज करायची गरज नाही. तसे साधे ग्लोव्ह आहे, एक्झाम ग्लोव्ह. रिमूव्ह शूज आणि शूज कव्हर अँड ट्रॉमा बुट्स. कीप द रेस्ट ऑफ हेड गिअर्स अंटिल यू आर आउट ऑफ ऑपरेशन रूम. नंतर हे ग्लोव्ह काढायचे. त्यानंतर हँड वॉश करायचे. हँड हायजीन खूप महत्वाचं आहे, कारण हे सगळं करता करता तुमच्या अंगावर जे कपडे होते तिथे कुठे व्हायरस बसला असेल, त्याला हात लागला असेल तर तो हात तुम्हाला धुवायला हवा आणि पुन्हा एकदा नवीन ग्लोव्ह घालायचे. अर्थात हे सगळं आहे, 3-3 वेळा ग्लोव्ह घालायची प्रॅक्टिकली गरज नाही, पण त्यावेळी तुम्ही हँड हायजीन करा, गॉगल्स रिमूव्ह करा, सर्जिकल मास्क रिमूव्ह करा आणि मग कॅप रिमूव्ह करा आणि सगळ्यात शेवटी तुम्ही N95 मास्क रिमूव्ह करा आणि त्यानंतर तुम्ही हँड वॉश घ्या. डिसइन्फेक्शन बद्दल शेवटची स्लाइड. डिसइन्फेक्शन चार्ट असतो तो तुम्ही ओपीडी मध्ये लावा, टॉयलेट्सला लावा, एंट्रन्सला लावा. टचेबल एरिया जे असतात म्हणजे सिटिंग एरिया, तुमचे डोअर हँडल्स, हे सगळे तुम्ही डिसइन्फेक्ट करा. 1% सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन फॉर क्लिनिंग द फ्लोअर अँड सर्फेसेस. 5% लायसॉल सोल्युशन फॉर वॉर्ड अँड प्रोसिजर एरिया. किती फ्रिक्वेंटली हा एक प्रश्न आलेला आहे, तर दिवसातून एकदा सगळीकडे फवारा करायला हरकत नाही. पण जिथे ब्लड वगैरे पडलेलं असतं किंवा टिश्यू पडलेला असेल, ड्रेसिंग केलं असतं, ते तुम्ही दिवसातून 3 वेळा काय 4 वेळा काय तेवढं तुम्हाला करायला हरकत नाही. 3 बकेट सिस्टीम और स्प्रेयर टू बी यूज फॉर फ्लोअर क्लिनिंग. 2.5% लायसॉल सोल्युशन फॉर डोअर हँडल्स, वेरियस सर्फेस टच्ड बाय द पेशंट व्हेकल्स. 2.5% लायसॉल. प्रिपरेशन ऑफ 5% लायसॉल कसं करायचं, 1 लिटर लायसॉल 9 लिटर मध्ये आणि 2.5 म्हणजे जरासं सौम्य, 1 लिटर मध्ये 19 लिटर पाणी बकेटमध्ये घेऊन तुम्ही ते धुवून टाकू शकता. ओपीडीच्या बाहेरची जर फरशी असेल ती सुद्धा तुम्ही धुवू शकता. प्रिपरेशन ऑफ 1% सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन. साधारण 28 ग्रॅम ड्राय ब्लिचिंग पावडर ही 1 लिटर मध्ये टाकायची किंवा 284 ग्रॅम ही 10 लिटर मध्ये टाकायची. 2 स्कूप्स आणि हे तुम्ही प्रिपरेशन वापरू शकता. आपल्याकडे बाजारात आता मिळतात. 0.5% सोल्युशन हे द आयडियल सोल्युशन, लक्षात घ्या, ते तुम्ही वापरू शकता डिसइन्फेक्शन साठी. एक लक्षात घ्या, सोडियम हायपोक्लोराइड हे मेटलला गंज चढवतं, त्यामुळं मेटल कव्हर प्लॅस्टिकने झाका, मग त्यावर तुम्ही स्प्रे मारा. मला वाटतं आता आपण या सगळ्या लेक्चर मध्ये माझ्या स्लाइड्स मध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आता आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कोरोना व्हायरस जो आहे तो आपल्या नाकातून जातो. कोरोना आपल्याला सहजासहजी होत नाही, डोंट वरी ॲट ऑल. हा आपल्या नाकातून आत जातो, त्यामुळे आपला हाताचा स्पर्श नाकाजवळ, तोंडाजवळ, डोळ्याजवळ, ज्याला आपण टी एरिया म्हणतो,
तिथे लागू नये एवढी जर काळजी घेतली तर मला वाटतंय यू विल गेट प्रोटेक्टेड फ्रॉम कोरोना व्हायरस. आणि अर्थातच हे करत असताना तुमचा हात म्हणजे 3 वेद आहेत, 3 प्रकारे हा व्हायरस येतो. पहिला प्रकार म्हणजे ड्रॉपलेट. हे तुम्ही जेव्हा खोकला करता, स्नीजिंग करता, 3 फुटावरून एखाद्या माणसाने कफ केला, स्नीज केला, डायरेक्टली इट कॅन गो इनसाइड. म्हणून मास्क का महत्वाचा आहे? तुमच्या नाकावर मास्क हवा, पेशंटच्या नाकावर मास्क हवा, तरच 100% कव्हर होतं. पेशंटच्या नाकावर मास्क नाही, दॅट इज मोस्ट डेंजरस. तुमच्यावर नाकावर मास्क नाही, सेकंड डेंजरस. बोथ नसेल तर फारच डेंजरस. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग ड्रॉपलेट हा एखाद्या सरफेसवर पडतो, तिथे व्हायरसेस असतात, त्याला तुम्ही टच केले की तुमच्याकडे तो येतो. होमाइटला टच केल्यानंतर तो जर स्पर्श केलेला हात नाकाला, डोळ्याला आणि तोंडाला लागला तर व्हायरस आत जातो. आणि थर्ड इम्पॉर्टंट मेथड इज एरोसॉल जनरेशन. क्लोज्ड एरिया असेल, तुमची ओपीडी असेल, एखादा पेशंट आत शिंकला, तुम्ही काहीतरी स्टेटोनी तपासताय किंवा स्टेटो ठेवताय, हात धुताय, तेवढ्यात त्यांनी मास्क काढून खोकला तर तुमच्या ओपीडी मध्ये एरोसॉल जनरेट होतात. 10 ते 12 तास ते राहू शकतात. सो डोंट अलाव एनीवन टू कफ ओपनली ऑर स्नीज ओपनली. हे 3 मेथड तुम्ही जर पाळल्या तर कोरोनाची काळजी नाही. पुढचे प्रश्न आपण आता घेऊन टाकूया. बऱ्याच वेळा सर आम्ही ड्रेस आणि त्याच्यावर सर्जिकल गाऊन असं वापरतो. तर तुम्ही म्हटलात तसं सर्जिकल गाऊनचं तर रोजच्या रोज स्टरलायझेशन होणं आवश्यकच आहे. पण आत जो ड्रेस घातलेला असतो आपण घरातून ओपीडीत जाताना, तर तो पण रोजच्या रोज धुणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की आपल्याला व्हायरस आपल्याजवळ यायला नको आहे. तर आपल्याला हा सगळा गाऊन काढल्यानंतर कपडे पण आपण सगळे बदलावे. मला असं वाटतंय कोरोना संपेपर्यंत तुम्ही एकच वेळ ओपीडी ठेवा. सकाळची शिफ्ट, संध्याकाळची शिफ्ट प्लीज करू नका. त्यावर तुम्ही घरी आल्यानंतर मी शूज बद्दल पण सांगतो, शूज बाहेरच सोडा. ते शूज दररोज डिसइन्फेक्ट करायची गरज नाही. वाटल्यास तुम्ही त्याच्यावर सॅनिटायझर स्प्रे मारा आणि दुसऱ्या दिवशी तोच शूज वापरा. तुम्ही आतच घेऊ नका, घराच्या बिल्डिंगच्या आतच घेऊ नका. आणि तुम्ही आत गेल्यानंतर मला वाटतंय कपडे तर डेली धुवायला पाहिजे, गरम पाण्याने धुवा. आणि एव्हरी डे मला वाटतंय डोक्यापासून पायापर्यंत आपण स्वच्छ आंघोळ करायला पाहिजे. नॉट ओनली क्लोथ्स बट एव्हरी डे. बेटर व्हॉट आय विल ऍडवाइज की ओपीडीत जाण्यापूर्वीची आंघोळ टाळा, ओपीडीतून आल्यावर आंघोळ करा. आंघोळीची वेळ बदला. कपडे हे आपल्याला माहिती नसतं. आपण पीपी किट उतरताना, ग्लोव्ज काढताना आपला नकळत स्पर्श होतो. आपण कितीही जरी सांभाळलं तरी आपल्याकडे कुठल्या तरी टेबलाला हात लागतो, बाहेर पडताना दाराला हात लागतो आणि व्हायरस हा जर दिसतच नाही आपल्याला. सो बेटर तुम्ही कपडे हे दररोजच्या दररोज बदललेले चांगले, कारण व्हायरस कॅन गेट ट्रान्समिटेड. सर, एकदा पेशंट इन्फेक्टेड झाला, बरा झाला आणि काही दिवसांनी परत त्याला सर्दी खोकला झाला तर तो पेशंट आपण बघू शकतो का गव्हर्नमेंट क्लिनिकला पाठवायचं? खरं तर कोरोना इन्फेक्टेड पेशंट वन्स दे आर असिम्प्टोमॅटिक, त्यांच्या टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह पर्यंत ते क्वारंटाईन राहणारच. पण इव्हन दो दे आर निगेटिव्ह, दे शुड बी वॉच, दे शुड बी गिव्हन रेस्ट. आणि जेव्हा ते तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही काळजी घ्यायला हवी. वन्स कोरोना, इट इज नॉट दॅट दे विल नॉट गेट कोरोना अगेन. पण यामध्ये मला असं वाटतं की कोरोनाच्या जे काही आता 10 वेगवेगळ्या स्ट्रेन्स आलेले आहेत, म्युटेट झालेला आहे, तेव्हा अशा पेशंटला तुम्ही बघायलाच पाहिजे. बट यू टेक मोर प्रिकॉशन्स. तेव्हा ती प्रिकॉशन घेऊन तुम्ही ट्रीट करू शकता. इट इज नॉट दॅट की तो तुम्हाला इन्फेक्शन करेल, पण पॉसिबल आहे की त्याला परत रिइन्फेक्शन होऊ शकतं. बऱ्याच वेळा सर प्रॅक्टिसमध्ये फिजिकल टच न करता तपासणं खूप अवघड होतं. बऱ्याच वेळा रेग्युलर बीपी तपासण्यासाठी पेशंट येत असतात. तर मला स्पेसिफिकली विचारायचंय की बीपी ॲपॅरेटसचा जो कापडी पट्टा असतो तो आपण सॅनिटाईज किंवा स्टराईज करू शकतो का आणि कसा करावा? खूप चांगला प्रश्न आहे. एक तर ज्या पेशंटना हायपरटेन्शन आहेत अशाच पेशंटचा बीपी बघा. तुम्ही कर्टेन डाऊन करा. 1/3, 1/4, 1/5 पेशंटचा बीपी बघायला लागला. जे यंग पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये हिस्ट्री नाही. आणि मला वाटतं तुम्ही पल्स बघितला, पल्स बघताना सुद्धा यू हॅव टू टच द पेशंट. तर यामध्ये एक गोष्ट करता येईल, बीपी ॲपरेटसचा जो कप असतो त्याला एक प्लास्टिकची पिशवी शिवून घ्या. दॅट इज बेस्ट. महानगरपालिकेच्या सूचनेनुसार ईबी आणि सारीचे पेशंट फिवर क्लिनिकला पाठवले पाहिजे. नक्की कोणत्या स्वरूपाचे पेशंट रेफर करायचे? हा एक चांगला प्रश्न आहे. बेसिकली आता आपली खरं परीक्षा आहे.
परीक्षा कशी आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे. जूनचा 6वा दिवस आहे, 6 जून आहे आता. And now we are getting patients who are having seasonal rhinitis, seasonal allergy, seasonal asthma. आणि या पेशंटना ह्या कोरोनाच्या ह्याच्यापासून सेपरेट करणं थोडंसं अवघड आहे. पण मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण जो फॉर्म देतो त्या फॉर्म मध्ये मित्रांनो सिन्सिअरली लिहून घ्या, सिन्सिअरली तो फॉर्म वाचा. बऱ्याचदा काय होतं, फॉर्म भरला जातो पण आपण बघत नाही. फॉर्म बघा आणि त्यामध्ये तुम्हाला मी जे सांगितलं त्यामध्ये फीवर, कफ आणि डिस्निया हे 3 सिम्पटम फार महत्वाचे आहेत. फीवर, कफ, डिस्निया. फीवर, कफ, डिस्निया. आता ही महत्वाची गोष्ट आहे, ही जी हिस्ट्री आहे ती अक्यूट असेल 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, यू हॅव टू सस्पेक्ट कोविड, यू हॅव टू सस्पेक्ट सारी. जर पेशंटला रायनायटिस असेल, रायनोरिया असेल आणि हा जर ऑफ अँड ऑन कंटिन्युअसली गेले 3 महिने येत असेल तर इट इज नॉट कोविड. हा अलीकडे 3-4 दिवसात असेल तर कोविड. या पेशंटला दरवर्षी होत असेल तर इट इज नॉट कोविड. या पेशंटला याच वर्षी झाला असेल तर कोविडची शक्यता जास्त. दरवर्षी होतोय पण यावेळी खूप झालेलं आहे, खूप नाक लालेला झालेला आहे, नाक गळायचं थांबत नाही, सिव्हिरिटी इज हाय अँड असोसिएटेड विथ सोअर थ्रोट, तर इट कॅन बी कोविड. तुम्ही लक्षात घ्या. प्लस एक्झामिनेशनला तुम्हाला वीज येते. एक्झामिनेशन मध्ये एक्सरे हॅव गॉट अ मेजर रोल. अशा पेशंटचा तुम्ही एक्सरे करून घ्या वेळ असेल तर, पेशंट स्टेबल वाटत असेल तर. पुन्हा एक सांगतो, फिवर नसावा. फिवर असेल तर गोज इन फेवर ऑफ कोविड. पेशंटचा पल्स ऑक्स हा 94च्या वर असावा. 94च्या खाली गेला तर सस्पेक्ट कोविड. टॅकिकार्डिया नसावा. सो हार्ट रेट शुड बी 80-90. त्याच्या वर गेला, 100च्या वर गेला, 120च्या वर गेला तर कोविडच समजायचं. आणि अशा पेशंटचा एक्सरे घ्या. बायलॅटरल बेसल इन्फिल्ट्रेशन, दॅट टू मोर इन द पेरिफेरी, दे आर सजेस्टिव्ह ऑफ सारी. आणि फ्लू लाईक इलनेस जे आहे ते पुन्हा यामध्ये तुम्ही सीझनल रायनायटिस, अलर्जिक रायनायटिस हे तुम्ही रूल आउट करू शकता. पेशंट खूपच स्टेबल असेल, एक्सरे नॉर्मल असेल तर तुम्ही अँटीहिस्टामिन्स द्या, सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट द्या. पेशंटला तुम्ही 24 तास वॉच करायला सांगा, प्रोव्हाइडेड यू हॅव इन्स्ट्रक्टेड हिम की इट कॅन बी कोविड. तुम्ही कायदेशीररित्या त्याला सगळं सांगून मग ते करू शकता. अर्थात ही सगळी थिन लाईन आहे. म्हणजे तुम्हाला एखादा पेशंट आयडेंटिफाय करताना मला असं वाटतं की तुम्ही ओव्हर डायग्नोज करा, कोविडचं जास्त डायग्नोज करा. म्हणजे एखादा पेशंट जाऊन तिथे फिवर क्लिनिकला धडकून येऊ दे पण मिस होता कामा नये. कारण अर्लियर द कॅचमेंट, अर्लियर द ट्रीटमेंट, पेशंट विल कम आउट ऑफ कोविड. सध्या इंजेक्टेबल देणं अवॉइड करतोय आम्ही, पण काही केसेस मध्ये देणं अपरिहार्य असतं. तर इंजेक्शन देताना काय एक्स्ट्रा प्रिकॉशन किंवा काय गाईडलाईन सांगू शकाल? एक तर मित्रांनो आयडेंटिफाय करा कोविड आणि नॉन कोविड. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, रेस्पिरेटरी सिम्पटम्स हे काही नसतील, डायबेटिक नसेल, एल्डरली नसेल, हायपरटेन्सिव्ह नसेल. आणि वन इम्पॉर्टंट थिंग नाउअडेज, कोरोना इज कमिंग विथ न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स. काही पेशंटना प्रोफाउंड विकनेस असतो, काही पेशंटना हेडेक असतो. म्हणजे पाकिस्तान मधली केस तुम्ही युट्यूबवर किंवा आपल्या व्हॉट्सअपवर बघितलं असेल, दॅट 4th year मेडिकल स्टुडंट हॅड ओनली फ्रंटल हेडेक आणि इट टर्न आउट टू बी कोविड आफ्टर 72 hours. त्यामुळे तुम्ही काय करा की हे सगळे प्रोन जे आहेत म्हणजे एल्डरली, कोमॉर्बिडिटीज, डायबेटिक्स आणि ज्यांना हे सगळे यातला कुठलाही सिम्पटम नको त्यांना तुम्ही प्रिक द्यायला हरकत नाही. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की त्या पेशंटला ज्याला द्यायचं आहे त्याला थोडा बाहेर बसवा, सगळं प्रिपेअर करा आणि पेशंटला एक इंजेक्शन रूम वेगळी करा. आस्क द स्टाफ टू प्रिपेअर हिम फॉर इंजेक्शन, गो इमिडिएटली इनसाइड, प्रिक हिम अँड कम आउट. मला वाटतं एक्झामिनेशन रूम आणि इंजेक्शन रूम ही वेगळी केलेलं मला वाटतंय पेशंटचा जो कॉन्टॅक्ट टाइम आहे तो कमी करता येऊ शकेल. इव्हन यू कॅन गिव्ह IV फ्लुइड्स. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये इनडोर करतो, आमच्याकडे ICU मध्ये पेशंट आहेत, त्यामुळं पेशंटला घाबरून जायची बिलकुल गरज नाही. तुम्हाला एकदा खात्री पटली पाहिजे की हा कोविड असणार नाही आणि वॉच दॅट पेशंट. आणि मग अशा पेशंटला रुटीन पद्धतीने सुद्धा तुम्ही इंजेक्टेबल्स देऊ शकता. सर, सॅनिटायझर प्रत्येक पेशंट तपासल्यावर हाताला लावायचं का?
त्याची ऍक्शन किती वेळ हातावर टिकून राहते? सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्स कंटिन्यूस वापरलं तर आपल्या शरीरावर दुष्परिणाम त्याचे काय होते? हा एक खूप चांगला प्रश्न आहे. मी पर्सनल माझा अनुभव सांगतो. मी सोप आणि वॉटर जास्त वेळा वापरतो. जेव्हा आपल्याला खूप गडबड असते, एवढा वेळ नसतो, तेव्हा तुम्ही सॅनिटायझर वापरा. सॅनिटायझर वापरण्यापूर्वी मला असं वाटतं तुम्ही ग्लोव्हज वापरा आणि ग्लोव्ह वापरून सुद्धा ग्लोव्हवर तुम्ही सॅनिटायझर टाका. हातावर सॅनिटायझर टाकला तर इट इज डेंजरस. तुमच्या हाताला क्रॅक्स होऊ शकतात, इरोजन होऊ शकतं, ॲलर्जी होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सॅनिटायझरमुळे तुम्हाला ब्रॉन्कोस्पाझम होऊ शकतो आणि इट कॅन लीड टू लॉंग स्टँडिंग लॉंग टर्म प्रॉब्लेम्स ऑल्सो. आता आपण जे काही सॅनिटायझरचे शहरातून स्प्रे करतात अंगावर, दॅट इज मोर डेंजरस. तेव्हा माझं असं म्हणणं आहे सॅनिटायझर कमीत कमी वापरा जिथे शक्य नाही तिथे, आणि तो तुम्ही प्रत्येक पेशंट बघितल्यावर वापरायला हवा आणि त्याचा इफेक्ट बराच वेळ राहतो. बट इट अगेन डिपेंड्स. म्हणजे तुम्ही जर एखादं ड्रेसिंग करत असाल, एखादं ब्लड प्रॉडक्ट तुम्ही हँडल करत असाल, तुम्ही रुटीनली पेशंट बघत असाल, तर माझं असं सांगणं तुम्हाला आहे की बेटर यूज ग्लोव्ह आणि यू कॅन यूज सॅनिटायझर फ्रिक्वेंटली. बऱ्याच पेशंटची ओपीडी घरात असते हो हो. आणि मग त्याला वेळ नसते, कधीही पेशंट येतात, तर प्रत्येक पेशंट बघितला की आंघोळ करणं इम्प्रॅक्टिकल आहे. म्हणजे मी जर तुमच्या जागी असतो तर मी ओपीडी हलवली असती. कारण कसं आहे की आयुष्य हे रिस्क मध्ये टाकणं हे योग्य आहे की नाही मला माहिती नाही आहे. येस, डेफिनेटली आपलं नोबेल प्रोफेशन आहे आणि नोबेल प्रोफेशन मध्ये आपण त्यांना सेवा द्यायला हवी, हे सगळं खरं आहे. पण मला असं वाटतं की आपण ही ओपीडी निदान या कोरोनाच्या काळात तरी घरापासून दूर न्यावी किंवा ओपीडीची वेळ फिक्स ठेवा. तर तुम्ही एकदा ओपीडी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 जरी ठेवली, 5 ला क्लोज म्हणजे क्लोज. 5 नंतर तुम्ही तुमच्या मित्रांचा ऍड्रेस द्या, तुमच्या डॉक्टर मित्रांचा पत्ता, फोन नंबर लिहा, शेजारचे कोण असतील त्यांनी मिळून ही प्रॅक्टिस करावी आणि एकदा घरात गेल्यानंतर पुन्हा ओपीडी मध्ये येऊ नये याच मताचं मी आहे. अदरवाईज यू हॅव टू फॉलो ईच अँड एव्हरीथिंग बिकॉज यू डोंट नो हाऊ कोरोना इज गोइंग टू एंटर इन युअर बॉडी ऑर ऑन युअर बॉडी. त्यामुळे बेटर आहे. सर, प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याला क्लोरोक्विनच्या गोळ्याबद्दल सांगितलं जातं. येस, त्या प्रत्येक डॉक्टरने घेऊन पेशंटला चेक करायच्या, म्हणा किती गोळ्या खायच्या, पण त्याचा डोस आपण मेंटेन ठेवायचा. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे साईड इफेक्ट्स खूप आहेत, एस्पेशली इन कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा अरेथमियाज पेशंट्स और लॉंग क्यूटीसी असेल, हार्ट रेट कमी असेल, रेटानोपॅथी यामुळे होऊ शकते. तर बरेच साईड इफेक्ट असल्यामुळं मला वाटतं की क्लोरोक्विन गडबडीनं वापरू नका. जर तुम्ही कोरोना पेशंटच्या सान्निध्यात आला किंवा तुम्ही बघितलेला पेशंट पुढे पॉझिटिव्ह झाला किंवा त्याला क्वारंटाईन केलं गेलं किंवा तुमच्या आसपास कुणी पेशंट येऊन गेला असं तुम्हाला वाटलं तरच, ऑर इफ यू आर ट्रीटिंग ऍक्टिव्ह केस, अदरवाईज आय थिंक देर इज नो नीड ऑफ टेकिंग क्लोरोक्विन. त्यामुळं क्लोरोक्विन साठी गडबड करू नका आणि पॅनिक येऊ नका. What has to be done to improve doctors' own respiratory system and tips to improve our own immunity? डॉक्टर मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, खरं तर काळ फार हा कसोटीचा आहे आणि आपण आता सर्वजण लॉकडाऊन मध्ये आहोत आणि सर्वजण म्हणताना आपल्याला बाजूला केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर लोक हे लॉकडाऊन मध्ये नाही आहेत, वेगळ्या अर्थानं लॉक मध्ये आहेत, ते ओपीडी मध्ये लॉक मध्ये आहेत. पण मला असं वाटतं की तुमचा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन एखाद्या माणसाला व्हायचं असेल तर 3 फॅक्टर असतात. एक वेक्टर, दुसरा होस्ट आणि तिसरा एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंट आपल्या आता हातात नाहीये, वेक्टर येऊ न देणं हे आपल्या हातात आहे आणि होस्ट फॅक्टर पूर्ण आपल्या हातात आहे. त्यासाठी काय करायचं, आपली होस्ट जी कपॅसिटी आहे ती वाढवायची कशी. बेसिक तुम्ही जोपर्यंत कोरोनाची ओपीडी बघताय तेवढ्या काळ जरासा जर घसा खाकरत असेल, सोअरनेस असेल, तर दररोज रात्री मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या दररोज करा. साध्या पाण्याची वाफ घ्या, काही टाकायची गरज नाही. हळद दूध घेणं हे फार लोकांना गुणकारी झालेलं आहे. ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या मी सांगितल्या.
या काळामध्ये एसीचा वापर कमीत कमी करा. घरी सुद्धा आणि ओपीडीत सुद्धा एसी ठेवला तर 25च्या वर टेम्परेचर ठेवा आणि कूल मोड ठेवा, ड्राय मोड नको. फ्रीज मधलं पाणी, थंड पाणी, कोल्ड्रिंक घेऊ नका. कोमट पाणी प्या किंवा साधं पाणी प्या. हे महत्वाचं मी सांगितलं. आहारामध्ये सायट्रस फ्रुट्स घ्या, दररोज लिंबू घ्या, संत्री मोसंबी शक्य असेल तर घ्या. आहारामध्ये वैविध्य असू दे, भाजीपाला असू दे, फायबर्स असू दे, प्रोटीन्स असू दे, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना वेळच्या वेळी जेवण घ्या. 2 घास कमी खा. रात्री पुरेशी झोप घ्या आणि 8 तास झोप ही फार महत्वाची आहे. क्वाइट कूल स्लीप महत्वाची आहे. आणि हा कोरोनाचा काळ चालत असला तरी सुद्धा अर्धा ते 1 तास रेग्युलर एक्सरसाइज करा. हे सगळं केलं तर मला वाटतं आपली इम्युनिटी एकदम स्ट्रॉंग होते. आणि अर्थात ही कॉम्प्लेक्सच्या गोळ्या विथ झिंक दररोज घ्यायला हरकत नाही. Those who are senior citizens, they should take calcium and vitamin D in addition. आणि अर्थात तुम्ही डायबेटिक असाल, हायपरटेन्सिव्ह असाल तर तुमचं सगळं जे आहे ते नॉर्मल रेंज मध्ये असू दे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. मला वाटतं याच्यापेक्षा आणि अर्थातच कूल माइंड, काम माइंड आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रेन न घेता जगणं, आनंदानं जगणं, तुमचा छंद जोपासत जगणं, एवढं केलं तर कोरोना आपल्या जवळ अजिबात येत नाही, आपल्याला सांगितल्याशिवाय येत नाही. प्रॅक्टिस मध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतंय की तुम्ही कायम ऍक्टिव्ह राहा, कायम पॉझिटिव्ह राहा आणि समोरून काहीही मिळालं आपल्याला तर आपण कायम चांगलं देऊया. आणि हे जर ठेवलं म्हणजे याच्यामध्ये खूप मला बोलता येईल, पण मला असं वाटतं की करोनाने आपल्याला खूप शिकवलेलं आहे. लाईफ इज सो शॉर्ट. आपल्याला माहिती नाहीये म्हणजे एवढे कोरोना वॉरियर्स आपले डॉक्टर्स या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सोडून गेलेले आहेत. बरेच ENT सर्जन आहेत, न्यूरो सर्जन्स आहेत. मला असं वाटतं की आपल्याला ही संधी आहे माणूस म्हणून जगण्याची. तर सगळ्यांशी आपण पॉझिटिव्ह राहूया आणि आपण एकही संधी सोडायला नको, चांगल्याचं कौतुक करायची. तुम्ही बघा, जर माणसं जोडत गेला आणि चांगुलपणा पेरत गेला तर मला वाटतं काही कमी पडणार नाही. युट्यूबवर माझ्या काही व्हिडिओ आहेत, तुम्हाला वेळ मिळाला तर पॉझिटिव्ह थिंकिंग वर तुम्ही ऐका आणि असेच तुम्ही एकत्र राहा.